एक महत्त्वाची बातमी आहे। पहिली ते पाचवीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये हिंदी भाषा सक्तीने शिकवावी लागेल हा निर्णय अखेर राज्य सरकारने मागे घेतलेला आहे। हा निर्णय जाहीर झाल्यानंतर खूप गदारोळ झालेला होता। अनेक स्तरावरून खूप टीका झालेली होती। त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे। मराठी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये हिंदी भाषा सक्तीने शिकवावी लागेल हा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला। याबाबत शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीची सक्ती केली जाणार नाही असं याआधीच स्पष्ट केलं होतं। मात्र तसे आदेश निघाले नव्हते। आता परिपत्रक निघालेलं आहे। हिंदीऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्यास तयार असणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील इयत्तानिहाय संख्या ही किमान 20 इतकी असणं गरजेचं असणार आहे। परंतु विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शवल्यास त्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येणार आहे। सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य भाषा असणार आहे।